अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. 31 मार्च 2025 वार आहे सोमवार. या दिवशी आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. प्रकट दिन निमित्ताने आपण सर्वच स्वामी भक्त स्वामी महाराजांच्या कोणत्या ना कोणत्या सेवा करतच असतो. कित्येकांनी 21 दिवसांच्या सेवेला 11 मार्च पासून सुरुवात केलेली आहे. आता ज्यांना सेवा करण्याची खूप इच्छा आहे परंतु सेवा करण्यासाठी त्यांच्याकडे अजिबात वेळ नाही. कित्येक महिला नोकरी सांभाळून घर सांभाळतात. ज्यांचं एकत्र कुटुंब आहे, ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत, त्यांना स्वामींची सेवा करण्यासाठी वेळ काढणं अजिबात शक्य होत नाही. अशा वेळी तुम्ही गुरुचरित्रातील एकच अध्याय वाचून स्वामींची सेवा करू शकता. कारण या काळात आपण स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची कोणतीही सेवा केली तरी ती सेवा खूपच प्रभावी ठरते आणि ती सेवा लवकर फलद्रूप होते. म्हणून तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही 21 मार्च ते 31 मार्च या 11 दिवसांमध्ये स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा असते की प्रकट दिनानिमित्ताने आपण गुरुचरित्राचं पारायण करावं. गुरुचरित्राचं पारायण केलं तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही समस्या येणार नाही. पण बऱ्याच अडचणी असतात, त्यामुळे इच्छा असूनही संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही. तर प्रकट दिनानिमित्ताने आपल्याला स्वामी महाराजांची अशी एक सेवा करायची आहे ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील. आपल्या घरात सुख, समृद्धी, एकोपा नांदेल. 21 मार्च ते 31 मार्च या 11 दिवसांच्या कालावधीत आपल्याला गुरुचरित्रातील एका अध्यायाचं पठण करायचं आहे. तर आपल्याला 9व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. प्रकट दिनापर्यंत आपण जर या एका अध्यायाचं पठण केलं तर आपल्या सर्व मनोकामना स्वामी कृपेने पूर्ण होतात. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की गुरुचरित्रातील या एका अध्यायाच्या पठणाने आपल्या इच्छा पूर्ण होतील का? कारण बरेच जण असे आहेत की ते खूप सेवा करतात पण तरीही त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. मग त्यांनाच प्रश्न पडतो की आपण एवढ्या सेवा करतो पण त्याचा काय उपयोग होतो? आपल्या इच्छा तर पूर्ण होत नाहीत आणि आपल्यावर संकट तर येतच आहेत. तर अशा वेळेस हे लक्षात ठेवायचं की आपण जसं कर्म केलेलं असतं तसंच आपल्याला फळ मिळत असतं आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यामध्ये ज्या अडचणी येतात किंवा आपल्यावर जी संकटं येतात ते आपल्या पूर्वकर्माचंच फळ असतं. आपल्यावर येणारी संकटं हे आपल्या कर्माचे भोग असतात आणि ज्याचे भोग असतात ते त्यालाच भोगावे लागतात. प्रत्यक्ष परमेश्वराचीही यातून सुटका झालेली नाही. पण जर तुम्ही स्वामी सेवेत असाल तर तुमच्यावर येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी होते. तुमच्यावर येणारं संकट हे कधीकधी तुमच्या जवळ येऊन निघून जातं, तर कधीकधी ते तुम्हाला हलकासा धक्का देऊन निघून जातं. कारण तुम्ही स्वामी सेवा करत असताना तुमच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा जेवढं संकट पेलण्याची तुमची ताकद असते किंवा जेवढ्या संकटाचा भार तुम्ही पेलू शकता तेवढ्याच संकटाचा भार तुमच्यावर येऊ देऊन उरलेल्या सर्व संकटाला स्वामी सामोरे जातात. पण हे संकेत समजून घेण्यासाठी आपल्याला स्वामी सेवेत असावं लागतं. स्वामींवर आपला अतूट विश्वास असावा लागतो, दृढ भक्ती असावी लागते. कारण आपण स्वामी महाराजांची जेवढी सेवा करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त स्वामी आपल्याला देत असतात. पण जर कधी असं झालं की आपण स्वामींकडे काहीतरी मागितलं, स्वामींची सेवा केली पण तरीही स्वामींनी आपल्याला ते नाही दिलं किंवा आपली एखादी इच्छा जर पूर्ण झाली नाही तर स्वामींवर नाराज होऊ नका. त्यावेळेस हे समजून घ्या की जे आपण स्वामींकडे मागितलं होतं ते आपल्यासाठी चांगलं नव्हतं किंवा भविष्यात ते आपल्यासाठी चांगलं ठरलं नसतं. म्हणून स्वामींनी ते आपल्याला दिलेलं नाही किंवा त्यापेक्षाही खूप काही चांगलं असं स्वामी आपल्याला आपल्या पुढील आयुष्यात देणार आहेत. म्हणून त्यांनी ते आत्ता आपल्याला दिलेलं नाही हे समजून घ्यायचं. म्हणून कधीही स्वामींवरील विश्वास तुटू देऊ नका. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करतील. यासाठी आपल्याला गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. या अध्यायामध्ये एका परिटाने श्री दत्तगुरूंची जी मनोभावे सेवा केली होती त्या सेवेने प्रसन्न होऊन दत्तगुरूंनी त्याला राजवैभव प्राप्त करून दिले. याचे वर्णन 9व्या अध्यायात केलेले आहे. गुरुचरित्रातील या 9व्या अध्यायाच्या पठणाने भौतिक सुखांची प्राप्ती होते.
या अध्यायाचं पठण कोण करू शकतं? तर कोणीही स्त्री अथवा पुरुष, मुलं मुली कुणीही या अध्यायाचं पठण करू शकतं. हा अध्याय पठण करताना कोणतीही पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही. ही सेवा तुम्ही संकल्पयुक्तही करू शकता किंवा संकल्प न करताही ही सेवा तुम्ही करू शकता. संकल्प न करता सेवा करणार असाल तर हा अध्याय तुम्ही तुमच्या वेळेनुसार वाचायचा आहे. तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या अध्यायाचं पठण करू शकता. मात्र ही सेवा करण्यासाठी स्वामी महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे. देवघरात धूपदीप लावायचा, स्वामींसमोर आसन घेऊन बसायचं आणि या अध्यायाच्या पठणाला सुरुवात करायची. पण जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर एक नारळ, खडीसाखर आणि पिवळी फुलं घेऊन स्वामी महाराजांच्या केंद्रात, मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे. स्वामींच्या मठात गेल्यावर नारळ, खडीसाखर आणि फुलं स्वामींच्या चरणी अर्पण करायची. स्वामींना तुमची इच्छा सांगायची. तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही कोणती सेवा आणि किती दिवस करणार आहात तेही सांगायचं. आणि माझी इच्छा पूर्ण करा आणि माझ्याकडून सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी स्वामींना प्रार्थना करायची. संकल्पयुक्त सेवा करताना सेवेची वेळ ठरवून घ्यावी. संकल्पयुक्त सेवा करताना सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटपून देवपूजा करावी. त्यानंतर देवघरातील स्वामींसमोर आसन घेऊन बसावं. स्वामींना मुजरा करावा. स्वामींना आपली समस्या सांगावी आणि गुरुचरित्रातील या 9व्या अध्यायाच्या पठणाला सुरुवात करावी. हा अध्याय पठण करताना श्री गुरुचरित्राचा मोठा ग्रंथ उघडून त्यातून हा अध्याय वाचायचा नाही. तर या अध्यायाची छोटी पोथी मिळते, ती छोटी पोथी आणून त्यातून या अध्यायाचं पठण करायचं. आता ही सेवा करताना नियम कोणते पाळायचे ते आपण जाणून घेऊया. या सेवेचा सर्वात महत्त्वपूर्ण नियम म्हणजे मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे. कोणतंही व्यसन करत असाल तर ते पूर्णपणे बंद करायचं आहे. मासिक पाळी किंवा सुतक किंवा विटाळ आल्यास तेवढे दिवस सेवा बंद करावी. त्यानंतर सेवा पुन्हा चालू करावी. ही सेवा करताना शक्यतो परान्न घेणं टाळायचं आहे. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करताना जे नियम पाळावे लागतात म्हणजे सोफ्यावर बसू नये, गादीवर झोपू नये, कांदा लसूण खाऊ नये, हे नियम या सेवेला लागू होत नाहीत. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत या अध्यायाचं पठण करायचं नाही. जर तुम्ही स्वामींवर अतूट विश्वास ठेवून श्रद्धेने या अध्यायाचं पठण केलं तर बघा तुमचं आयुष्य नक्कीच एखाद्या राजासारखं होईल. तर तुम्ही प्रकट दिनापर्यंत या अध्यायाचं नक्की पठण करा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.